आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांची डोंबिवलीत आज जाहीर सभा झाली. या सभेला आगरी समाजाचे सर्व नेते, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भिवंडींचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. तर ही मागणी खूप पूर्वीपासूनच आहे आणि समाज जर एकत्र होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असं मत राजू पाटील मनसे यांनी व्यक्त केले. या जाहीर सभेत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संतोष केणे, यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, एक मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे नेते आणि आगरी समाजाचे नेते या सभेस उपस्थित होते. 27 गाव संघर्ष समितीची एकच मागणी आहे की 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, याकरता लढा देण्यात येईल. या ठिकाणी आपण पाहिलं असेल, गेली 42 वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे, हा लढा काही नुसताच दिला जात नाही. आपण पाहिलं असेल, या गावांवर जोही अन्याय झाला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आहेत. आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे जे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता. आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मीटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत. कोर्टात सुनावणी आहे. एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू, निवडणूक आयोगाला विनंती करू, जोपर्यंत ही सुनावणी आहे. आपण पाहिलं असेल, आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी 3 वर्ष थांबली. त्याच्यामुळे 3 वर्ष निवडणुका लांबल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या. तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, तर मग थांबवायला पाहिजे. नाही, आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही. आम्ही सगळे समोर आहोत. आणि हेही लक्षात ठेवा, ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही, हे सगळ्या समाजाचा विषय आहे. 27 गावामध्ये आज सगळे समाज राहतात, सगळ्या जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय. आज भयंकर टॅक्स आकारला गेला. आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी, मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा. या 27 गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं. त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की BKCच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू, बरोबर आहे. योजना राबवली का नाही राबवली? मग काही बिल्डरांच्या आग्रह असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. आणि म्हणून असं काही नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. ते याच्यासाठी आहोत, सर्वपक्षीय मंडळी ते याच्यासाठी आहोत की हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे, गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे. संघर्ष समितीची आज मीटिंग झालेली आहे आणि नवीन आता एक नेतृत्व आलेलं आहे. काय सांगते? खरं तर जो हा विषय होता 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापण्याचा, तो विषय आता मार्गी पण लागलेला आहे. आमची मूळ मागणी असताना 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवा. सरकारने कुठेतरी, मीच आमदार असताना लकी होती मांडलेली होती, पाठपुरावा केला होता आणि 18 गावं बाहेर काढली, 9 गावं तशीच भिजत KDMची ठेवली आणि तो प्रकार गेला सुप्रीम कोर्टात. परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते, हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची खंड राहिली. संघर्ष 27 गावाची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय, मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या, याच्या मागे लागले. त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता. अशा वेळेस आमच्या काही होतकर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न केला. आग्रा समाजाचे तरुण आज पुढे यावा याकरता विशेष प्रयत्न केले जात आहेत, कारण की त्याला व्यासपीठ नसल्यानंतर तो कुठेतरी ढकलला जातो कोणाच्या पाठी, असं आपण आपलं वाटतं. नाही, असं नाही. आगरी समाजाला व्यासपीठ आहे, व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय. परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरी कामं चालू असतील, इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं काम हे अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत मागे मागे फिरायला लावणारी नीती आमच्याकडे. तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने केलेलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका, समाज मानून एक राहा. हा विषय फक्त 27 गावांचा नाही आहे. आज परिसरात पण भूततज्ञ असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील,
अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती. समाज आणि गाववाले असा उल्लेख करताना आपण आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केला. हो, ही समाजाचे माझं त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले आहे. भले एका पक्षातनं आले असेल, परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या, आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा आहे. तुम्ही असं सुद्धा बोललात की त्यांच्या हातात काही नाही असं पण हा, ते आहेच ना, म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला. इथे काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी एक हातातला भावला पाहिजे. जे 5 वर्ष मी ऐकत नव्हतो, विरोधाला विरोध न करता यांचं जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो, तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचा एक हस्तक निवडून आणून त्यांनी दाखवलेलं आहे. तर माझं म्हणणं आहे की आता निवडून आलात ना, आता झालं, आता तुम्ही आमदार झाला, आता तरी समाजापुढे निवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणार नाही आता आपण म्हणलेला नाही. निश्चितच इथे जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय सदस्य समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे करू, त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे. नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो. यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा गट बनवून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लागल्यास तर त्याच्यात मी 2 गोष्टी बोलल्या. बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू, तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून, आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारही नाही देणार, हे एका जबाबदारीने मी बोललो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.